नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण दशांश अपूर्णांकाची व्याख्या, त्याच्यामधल्या काही ट्रिक्स आणि दशांश अपूर्णांकाबद्दल आपण सर्व काही समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. आज आहे दिवस 16वा बेसिक टू ॲडव्हान्स स्पर्धा परीक्षा गणिताचा आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांक हा धडा संपवलेला आहे. तो जर पाहिले नसतील व्हिडिओ या अगोदरची तर नक्की पहा. आणि चला मग आज आपण दशांश अपूर्णांकाला सुरुवात करूया. तर बघा, दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्याख्या दिलेली आहे दशांश चिन्हाची. बघा, दशांश चिन्ह म्हणजे काय? एककाचे स्थान संपलेले आहे हे दर्शविण्यासाठी एककानंतर एक टिंब म्हणजे काय, डॉट, बघा आपण याला टिंब असं म्हणतो, दिले जाते त्यास दशांश चिन्ह. दशांश चिन्हाला इंग्रजीतून काय म्हणतात? डेसिमल पॉइंट असे म्हणतात. बघा, एककाचे स्थान संपले आहे हे दाखविण्यासाठी एककानंतर एक टिंब दिला जातो, त्यास दशांश चिन्ह आपण म्हणतो. बघा, आता ही एक संख्या दिली आहे. तर बघा, इथं आपला दशांश चिन्ह आहे. तर या दशांश चिन्हाच्या डावीकडे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याला आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असा जितक्या संख्या असतील तितक्या वाचत जातो. म्हणजे काय? दशांश चिन्हाच्या डावीकडे क्रमाने एकक, दशक, शतक इत्यादी संख्या असतात आणि उजवीकडे दशांश, शतांश, सहस्त्रांश असं असतं. समजलं हे तुम्हाला? आणि नंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडे म्हणजे कुठे? इकडं. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जितकी घरे असतील तितकी तेवढी शून्ये एकच्या पुढे लिहिल्यास छेद तसाच तयार करू शकतो आपण. बघा, म्हणजे काय इथं आता थोडक्यात इथं आपल्याला दशांश चिन्हामध्ये संख्या दिली आहे, त्याला आपण अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग काय करायचं आपल्याला? तर आता इथं दशांश चिन्हाच्या डावीकडं काय आहे? शून्य आहे. तर आणि हे जे उजवीकडचं आहे तो आपला अंश आहे. तर हे 5 आपण अंश वरी लिहायचं आहे आणि छेदस्थानी दशांश चिन्हाच्या इकडं किती शून्य आहेत? 1 आहे. तर ते आपल्याला 1 लिहून त्याच्या पुढे 1 शून्य द्यायचं आहे. म्हणजे इथं 5/10 आपल्याला अपूर्णांक मिळतो. नंतर दुसरी संख्या, इथं मी 3 एक्झाम्पल दिले आहेत, 1, 2, 3. तिन्हीमध्ये मी तुम्हाला समजवते. आता पहा, इथं 5 ही संख्या दिली आहे. तर 5च्या इकडं किती शून्य आहेत? 2 आहेत. तर हे 2 शून्य खाली 1 लिहून द्यायचे आहेत. नंतर इथं 3 शून्य आहेत, 1 लिहून 3 शून्य द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकात याचं रूपांतर करू शकतो. तर हे तुम्हाला समजलं. आता पुढे आपण पाहूया. बघा, एखाद्या दशांश अपूर्णांकास 10 न गुणणं म्हणजे काय? तर एक घर उजवीकडं सरकवणं. म्हणजे काय? आता ह्या 28.758 ला 10 न गुणायचं म्हणजे काय करायचं आहे? हे जे 7 आहे ते दशांश चिन्हाच्या इकडे येईल. म्हणजे 10 न गुणलं की एक संख्या इकडे येईल. 100 ने गुणलं की 2 संख्या दशांश चिन्हाच्या इकडे येतील आणि 1000 ने गुणलं की 3 संख्या येतील. असं 10,000 ने गुणल्या तर इथं 4 संख्या असतील तर 4 संख्या इकडे येतील. अशा प्रकारे आपल्याला इथं. आणि बघा, आता इथं आणखीन आपल्याला याच संख्येला जर 28.758 आहे इथं गुणिले आपण 10,000 जर केलं तर यामध्येच काय येणार आहे? तर 28 आणि इकडं आता एकच्या पुढं किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4 शून्य आहेत आणि इथं दशांश संख्येच्या नंतर 3च संख्या आहेत. किती आहेत? 1, 2, 3. मग आता एक शून्य आपल्याला आगाव आहे. दशांश चिन्हाच्या इकडं काही 3च आहेत. मग इथं आपण शून्य घेऊन ते ऍडजस्ट बरोबर करायचं आहे. इथं शून्य येतं. तर याचा गुणाकार केल्यानंतर बरोबर तुम्हाला हे उत्तर मिळतं. तर बघा, जितकी शून्य असतील तितके दशांश चिन्ह हा इकडे इकडे येत जातो. म्हणजे काय? इथे एक शून्य आहे तर दशांश चिन्ह एक आहे ना, इथं आला. बघा, गुणाकारामध्ये हे 7 दशांश चिन्हाच्या इकडं आलं. इथं 2 आहेत तर हा दशांश चिन्ह इथं आला. इथं 3 आहे तर हा दशांश चिन्ह निघूनच गेला. इथं 4 आहे तर एक संख्या कमी आहे तर आपण तिथं शून्य घेत असतो. तर बघा, आता भागाकारामध्ये काय होतं? दशांश चिन्ह गुणाकारामध्ये इकडे इकडे येत गेला, भागाकारामध्ये इकडे इकडे जातो. म्हणजे काय? 10 ने गुणलं की हा दशांश चिन्ह आणखीन एका संख्येने इकडे जातो, डावीकडे जातो. म्हणजे हे एक दशांश चिन्हानंतर येतं. आता इथं 2 शून्य आहेत तर 2 घराने इकडे जातो. म्हणजे 13.4152. बघा, 13.4152 आपल्याला उत्तर येतं. 3 ने केलं तर इकडं 3 शून्याने दशांश चिन्ह पुढे जातो. समजलं? आता बघा इथं पुढं काय दिलं आहे. तर बघा, 0
आता इथं 5.3 आहे गुणिले 100 आहे, 2 शून्य आहेत, मग पण दशांश शून्याच्या नंतर एकच संख्या आहे, मग काय करायचं आहे, पुढं शून्य देऊन आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट म्हणजे हे ॲडजस्टमेंट काही नाही. जर तुम्ही 5.3 गुणिले 100 केलं तर उत्तर हेच येतं. बघा 42.1 गुणिले 3 शून्य आहे, तर इथं एकच संख्या आहे, तर एक संख्या ही इकडे घ्यायची आणि 2 शून्य द्यायचे, हे आपलं उत्तर आहे. आता इथं 8.3 गुणिले 100 आहे, तर 8.3च आहे, मग एक शून्य घ्यायचं आहे. ॲक्च्युली इथं भागाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं नाही. मी उत्तर भागाकाराचं लिहिले, चुकून चिन्ह गुणाकाराचं दिले. बघा भागाकारामध्ये काय होतं, 8.3 आहे भागिले 100 आहे. तर 100 आहे म्हणजे 1च्या नंतर 2 शून्य आहे. तर दशांश चिन्ह काय होईल, 2 संख्येने इकडे जाईल. पण इथं एकच चिन्ह आहे. मग काय करायचं आहे, तर दशांश चिन्ह 2 संख्येने तिकडे जातो. तर आपल्याला इथं दशांश चिन्हाच्या नंतर शून्य घ्यायचं आहे आणि हे शून्य 1 आणि हे 8, 1 आणि 2 आपल्याला संख्या मिळाल्या आणि दशांशानंतर शून्य. तर अशा प्रकारे आपल्याला हे शून्य वाढवायचे आहेत, 2 शून्य वाढवायचे आहेत. तर बघा इथं 3 आहेत, तर 3 शून्य आहेत, तर 3 संख्या आहेत का, इथं नाही. मग दशांश चिन्हानंतर एक शून्य घ्यायचं आणि इथं दशांश द्यायचा, आणखीन एक शून्य घ्यायचं, म्हणजे 1, 2, 3 तीन संख्या आपल्याला दशांश चिन्हानंतर मिळतील. बघा इथं कसं उत्तर आलेलं आहे, 0.02895 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला दशांश अपूर्णांक सोडवायचा आहे. काही इतर ट्रिक्स आहेत, काही व्याख्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश चिन्हाची बेरीज आणि वजाबाकी पाहणार आहोत आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुणाकार भागाकार पाहणार आहोत आणि तिथं आपला दशांश अपूर्णांक हा धडा संपणार आहे. तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढची माझी सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.